गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आमचं सकाळ सकाळ चाललं आहे कोंबड्या सोडायचं आणि मी कोंबड्यांना खायला टाकत होती आणि एक कोंबडा ना एका सारखा मारतो दुसऱ्या कोंबड्यांना, म्हणून ती जरा पलीकडे लावला आणि बाकीच्या कोंबड्यांना खायला टाकलं इथं. तर माझं चांगलं सकाळचं काम चाललेलं होतं. सकाळचे 8:30 वाजलेले होते आणि कोंबड्या सोडायला मला उशीर झाला होता. आणि ही कोंबडी ना लई बेकार आहे, कोणाला खाऊन देत नाही तिथं टाकलेलं खायला. ह्याचं तर सगळं मारून 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 त्याचं शेपूट पण तोडून टाकलं आहे कोंबड्यांनी. आणि आमची दीदी व्हिडिओ काढत होती आणि सकाळ सकाळ आमच्या दारात एकदम फ्रेश वाटतं. झाडं टवटवीत हिरवीगार अशी मस्त दिसतात. आणि कढीपत्त्याचं झाड तर इतकं छान आलं आहे आमच्या दारातलं. आणि आज काय दारात रांगोळी काढायला झाली नाही, तर चला आमचं परत चाललं स्वयंपाकाचं. तर आज केलं वरण भात. पोरं म्हणली मम्मी वरण भात कर आज. मग सपक वरण थोडंसं काढलं साईडला, त्याच्यात कांदा कोथिंबीर टाकली आणि हलवलं आणि ते विराजला जेवायला दिलं. आणि परत विराज आला अजून, म्हणलं मम्मी अजून पाहिजे. परत म्हणलं जरा जास्त काढावं अजून. परत भात दिला त्याला थोडासा खायला आणि अजून काढलं त्याच्यात टाकून कांदा. तर असं चाललं होतं. ताक हलवलं. ताकाला झालता उशीर, पण ताकावर काय लोणी ना हलवल्यामुळं. कांदा कापून घेतला होता कच्च्या वरणात टाकायला. कच्ची डाळ शिजवली, त्याच्यात कांदा खूप छान लागतो खायला. नंतर वरणाला फोडणी द्यायचं चालू होतं माझं. आणि दीदी आमची व्हिडिओ काढत होती. असं कढईत तेल टाकून घेतलं मी. नंतर तेल तापलं, परत मोहरी टाकली त्याच्यामध्ये. आणि आज लसूण खोबरं संपलेलं होतं, त्याच्यामुळं मी ग्लासमध्ये आलं आणि थोडंसं लसूण चिचून घेतलेला होता. तर दीदी आमची काहीतरी बोलत होती, त्याला मी काहीतरी म्हणत होती, कालवा करत होती मध्ये मध्ये. नंतर मोहरी टाकली मी तेलामध्ये. तेल तापलेलं नव्हतं, एवढं फॅन चालू होता त्याच्यामुळं गॅस काय चालत नव्हता. परत आमची पिल्या म्हणली अजून मम्मी काढ मला सपक वरण. परत तिला काढलं अजून वरण. परत त्याच्यामध्ये घेतला कांदा टाकून, कोथिंबीर टाकून घेतली आणि कढीपत्ता आणायला लावला तिला दारातून. तोपर्यंत थोडंसं म्हणलं अजून पाणी घे, जरा वरण भात जास्त पोरं म्हणजे दिवसभर खायला बरं वाटतं पोरांना. नंतर हिंग टाकला थोडासा, काढून ठेवला साईडला वरणाला. नंतर पिल्यानं पाणी दिलं आणि अशी मस्तपैकी फोडणीची सुरुवात केली. फोडणी दिली. पण आमच्या घरात जरा अंधक अंधक दिसतं, लाईट असली तरी पण दिसतं आणि लाईट नसल्यावर तर दिसतच नाही. नंतर कढीपत्ता टाकला, लसूण टाकला, का घासती. नंतर हळद टाकून घेतली आणि नंतर हिंग टाकला आणि चाललं होतं माझं फोडणी द्यायचं. हिंग आमचा संपत आला, हिंगाची डबी. तर दीदी मला बोलत होती. नंतर दिली वरणाला फोडणी. पण तरी पण आमच्या घरात पांढरं पांढरं दिसतंय, असं लाईटमुळं काही एवढं स्पष्ट असं दिसत नाही. वरण छान पिवळं झालं पण ती पांढरंच दिसतंय. मस्त असं वरण झालं होतं. मीठ टाकून घेतलं परत त्याच्यात. आणि एडिटिंग करताना पोरं मला पाठीमागनं हसवत होती. परत पाणी ओतलं थोडंसं, त्याच्यामुळं मला हसा येतं आहे बरं का, नाहीतर माणसाला का हसते ही. परत कोथिंबीर टाकून घेतली मस्तपैकी असं. तर चला, भुका लागलेल्या होत्या, 12 वाजले होते. जेवण करायचं होतं आम्हाला सगळ्यांना. ताक हलवलं पण ताकावर काय उन्हामुळं लोणी येईना. आता म्हणलं बघू थोड्या वेळा आलं तर हलवते, नाहीतर करायचं सकाळी फ्रीजमध्ये ठेवावं. तर चला मग या जेवायला सगळेजण. तर चला आता उद्यापासून आमचं डेली रुटीन कुरवड्या पापड्या सुरू होते. 2-3 दिवस नाही केलं जरा, तर सुरू करायचं. तर मी घेते आता ताक हलवून बघते लोणी येतं आहे का. पण ताकावर काय लोणी यायचा अंदाज दिसत नव्हता. तरी पण बर्फ बिर्फ थोडासा टाकावं म्हणलं, आलं तर आलं, कारण का खायला बरं वाटतं उन्हाचं. आणि हा आमचा मंथन काय तर मध्ये सारखा बोलत होता मंथन, ते त्याला मी बोलत होते. शेजारचा आहे बरं का आमच्या, या सारखा असतो आणि सारखा काय ना काय बोलत असतो. तर इतकं गरम होत होतं